माग माग तुझ्या दिसभर कुळगत पळतया, घर घर फिरतो डोक्यावर रे पडलया, मन उन्हाळ झालया, तुला फील करतया मन. तर आता जो तुम्ही प्रो बघितला त्या टाईपचा स्टेटस आहे तो बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे लाईट मोशन ॲप. आणि जी ॲप आहे ती तुम्हाला टेलिग्रामवरती पिन मेसेजमध्ये अवेलेबल होऊन जाईल. त्यानंतर हे तुम्हाला नॉर्मली ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर तुम्हाला इथे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर इथे असलेला बीटमार्क आणि शेक इफेक्ट हे दोन प्रोजेक्ट आहेत ते दोन्ही तुम्हाला इथे इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्यानंतर सिम्पली ते प्लसवर जायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती गेल्याच्यानंतर आपल्या मॉडेलचा एक इमेज तुम्हाला ॲड करायचा आहे. त्यानंतर या ऑप्शनचे करून नेक्स्टवर जायचं आहे आणि या सेकंड नंबरच्या ऑप्शनचा करून या इमेजला अशा प्रकारे आपल्याला नेक्स्ट बीटपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे तुम्हाला वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत त्याचे बीटच्या अकॉर्डिंग वन बाय वन इथे अशा प्रकारे ॲड करायचे आहेत. तर आपल्या मॉडेलचे जे ऑल इमेजेस आहेत ते ॲड झालेले आहेत. त्यानंतर नॉर्मली बॅक घ्यायचे, बॅक घेतलं त्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्यानंतर जो आपला फर्स्टवाला इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी ते लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बॅक घ्यायचं आहे, बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला इथे ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर आपल्या ज्या स्टार्टिंगच्या ज्या डबल बीट येईपर्यंत जे इमेजेस आहेत त्यांवर तुम्हाला हा फर्स्टवाला इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी सिम्पली त्या लेअरवरती जायचं आहे, इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचं आहे. तर ही जी प्रोसेस आहे अशाच प्रकारे वन बाय वन फॉलो करायची आणि आपल्या स्टार्टिंगच्या इमेजेसवरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. तर 8.7 सेकंदापर्यंतची जी आपली इमेज आहे फर्स्टवाली त्यापर्यंत जो इफेक्ट तुम्हाला द्यायचा आहे आपला फर्स्टवाला. त्यानंतर तुम्हाला इथून नॉर्मली बॅक घ्यायचं, बॅक घेतल्याच्यानंतर जो आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट आहे तुम्हाला ओपन करायचा. ओपन केल्याच्यानंतर जो आपला सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो कॉपी करायचा आहे. त्यासाठी सिम्पली परत त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जायचं आहे, 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे इथून याला कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून बॅक घ्यायचं, बॅक घेतल्याच्यानंतर जो बीटमार्कचा प्रोजेक्ट आहे त्याला तुम्हाला इथे रिओपन करायचा आहे. रिओपन केल्याच्यानंतर इथून पुढे उरलेले जे आपले ऑल इमेजेस आहेत त्यांवर तुम्हाला वन बाय वन हा आपला जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तुम्हाला पेस्ट करायचा आहे. त्यासाठी परत सेम प्रोसेस फॉलो करायची आहे. त्या लेअरवर जायचं आहे, इफेक्टवर जाऊन 3 डॉटवर जाऊन अशा प्रकारे पेस्ट इफेक्ट करून द्यायचा आहे. ही जी तुमची लास्ट लेअर आहे त्या लास्ट लेअरवरती जो इफेक्ट देऊन झाल्याच्यानंतर तुम्हाला सिम्पलीवरती शेअरवरती जायचं आहे, खाली एक्सपोर्टवर जायचं आहे आणि या व्हिडिओला तुम्हाला इथून एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे.